हॅलो, हाय, नमस्कार फ्रेंड्स. तर आज होती फ्रायडे नाईटला अनु आमच्याकडे स्टेला आलेली होती. या दोघींच्या गप्पा आणि मस्ती काही संपत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठण्याच्या अगोदर या दोघी उठून योगा करत होत्या. अक्षरशः मला इतकं आश्चर्य वाटलं ना, म्हटलं कधीतरी होतंय बाबा, हे खूप चांगलं बघायला मिळतंय. त्या दोघींचा योगा चालू होता. मग त्यांची इच्छा होती आम्हाला पॅनकेक खायचे आहेत. मग मी पॅनकेक बनवले त्यांच्यासाठी. छान घरी बनवले होते पॅनकेक. पॅनकेकचं बॅटर आणलेलं नव्हतं. मस्त छान पॅनकेक खाल्ले आणि पॅनकेक खाऊन झाल्यानंतर पुरी एकदम फ्रेश झाल्या. मग त्यांना अंघोळ वगैरे करून घ्यायला लावली आणि आम्ही गेलो बाहेर. कारण आता सॅटर्डे संडेला आम्ही बाहेर जाणार नाही असं होणार नाही. कारण सॅटर्डे संडेलाच पोरींना सुट्टी असते. अंकल इथे खाली आमची वाट बघत होते. नंतर पोरींची मज्जा मस्ती चालू झाली बाहेर निघताच. आणि रस्ते पण आज सॅटर्डे संडेला शक्यतोवर मोकळेच असतात. म्हणजे आमच्याकडे जास्त ट्रॅफिक नसतं सॅटर्डे संडेला. नंतर आम्ही मॉलला पोहोचलो. मॉलला पोचल्यानंतर अंकलचं वेट करत होतो. अंकल पार्क करून आले गाडी. त्यानंतर वरती गेलो तर इतकी जास्त गर्दी होती ना मॉलमध्ये. कारण सगळीकडे सेल चालू होता. झुडिओमध्ये सेल, त्यानंतर वेस्ट साईडमध्ये सेल. झुडिओमध्ये तर अक्षरशः इतकी गर्दी होती. आम्ही तिथनं बाहेर पडलो. काही राखी वगैरे बघितल्या गार्गेमध्ये आणि नंतर वेस्ट साईडला गेलो तर वेस्ट साईडला त्या प्रमाणात कमी गर्दी होती. वेस्ट साईडला छान असं काही बघता आलं. त्यानंतर मुलींची शॉपिंग झाली. शॉपिंग झाल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो आणि ह्या दोघीनं इकडे लिप बाम ट्राय करत बसल्या बरं का. त्यांना इतकं ऑब्सेशन आहे ना ब्युटी प्रोडक्टचं, कारण मी त्यांना यूजच नाही करू देत. मग त्यानंतर अंकलनी शूज बघितले, मुलींनी फूड कोर्ट एन्जॉय केलं आणि असं आणि आम्ही घरी निघालो. घरी निघताना पोरी थकल्या होत्या. मग त्या अशा छान बसल्या शांततेत. आता आम्ही कुठे जातो आहे तर आम्ही लाँग ड्राईव्हला जाणार आहे. पण अनु आणि ओजस्वीला आम्ही सोडणार आहे मंगेशकडे. मी मंगेशला ऑलरेडी फोन केला होता. मंगेश अनु आणि ओजस्वीला घ्यायला आला होता. आता त्या दोघीजणी गेल्या घरी आणि आम्ही गेलो छान असं शांत रस्त्यावरती ड्राईव्ह करायला. इतकं सुंदर वाटत होतं ना. मस्त असं झाडं झुडपं होते साईडने आणि एकदम मोकळा रस्ता होता. बिलकुलच ट्रॅफिक नव्हतं. असं नेहमी असावं असं मला वाटतं की इतकंच फ्रेश वाटत होतं ना ते बाहेर बघून. आणि मग रिटर्न आलो. रिटर्न येताना अगेन तेच रस्ते आणि तोच गर्दा ट्रॅफिकचा रस्ता. वापस येताना आज आमचं भाजी मार्केट होतं. मग भाजी घेतली, घरी आले. घरी आल्यानंतर पोरींची मस्ती अगेन चालू झाली. कारण अनु आमच्याकडे आज पण स्टेला होती. सो माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. ओके, बाय. थँक्यू.